प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावं, संघाकडनं भूमिका स्पष्ट। भारताच्या सगळ्या भाषा राष्ट्रीय, आपल्याला राज्यात स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं, हिंदी सक्ती मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर संघाचं मोठं विधान। लोकांची घरं फोडून भाजपचं राजकारण, उद्धव ठाकरेंचा निशाणा। लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपचा छंद, मिळाव्यामुळे भाजपच्या बुडाला आग, ठाकरेंचा खोचक टोला। भाजपचे लोकच मराठीचे मारेकरी, पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेलेत का? शिलारांच्या टीकेचा उद्धव ठाकरेंकडनं समाचार। राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्त्यांना निर्देश। कोणतीही टीका करू नका, शिवसैनिकांना आदेश। युती आणि महत्त्वाच्या राजकीय विषयांवर मतं मांडताना आधी माझी परवानगी घ्या, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना, जपून बोलण्याचाही सल्ला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणुकीसाठीही एकत्र यावं, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह, पुढच्या भूमिकेकडे लक्ष। ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून काँग्रेस 2 हात लांब, मवियाची एकता धोक्यात, आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याची चर्चा। हिम्मत असेल तर उर्दू भाषकांना मारून दाखवा, महाराष्ट्रातनं बाहेर पडून दाखवा, तुम्हाला आपटून आपटून मारू, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं ठाकरेंना आव्हान। तर हिम्मत असेल तर दुबेंनी मुंबई पुण्यात येऊन बोलावं, बांबू दाखवत वसंत मोरेंचा थेट इशारा। ठाकरेंचे अनेक खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात, गिरीश महाजन यांचा दावा। तर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, आदित्य ठाकरेंचा पलटवार। संजय गायकवाडांना उपरती, महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता माफी। तर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं गायकवाडांविरोधात आंदोलन। एकनाथ शिंदेंची दाढी आणि बंड छत्रपती शिवरायांसारखे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सोमनाथ काशीद यांचं विधान, नव्या वादाला उधाण। शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक, 7-12 कोरा करा यात्रा काढणार, 7 दिवसात 138 किलोमीटर पायी यात्रा, गावागावात होणार सभा। पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडनं कोयत्यानं गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड, पोलिसांकडनं अटक, चौकशी सुरू। रेवदंडाजवळ अरबी समुद्रात आढळली संशयित बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक अंदाज, रडारच्या टप्प्यात आल्यानं बोटीचा थांगपत्ता लागला। नांदूर मध्यमेश्वर धरणातनं जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पावसाचा जोर कायम। नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरूच, हवामान खात्याकडनं नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट, धरणामधनं मराठवाड्याकडे 39,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाकडनं पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी, नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 17 दिवसात 19 वेळा ढगफुटी, पुरात 82 जणांचा मृत्यू। अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे महापूर, 50हून अधिक जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, प्रशासनाकडनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। ब्रिक्स देशांच्या नेत्यांकडनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र प्रयत्न करावेत, ब्रिक्स देशांच्या मंचावरनं पाकिस्तानला भारताचा इशारा। बालसुधारगृहात मुलींचं पोट दुखल्यास व्हायची प्रेग्नन्सी टेस्ट, संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहातील धक्कादायक प्रकार, बालसुधारगृहातनं पळून गेल्यानंतर अत्यंत धक्कादायक माहिती समोर। वर्ध्यात कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या, 12वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं गळफास घेऊन विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य।